FCRA बिलाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विरोध केला जातोय। सुप्रिया सुळेंनी एक पत्रकार परिषद घेऊन या बिलाला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलंय। FCRA विधेयक परत घ्यावं अशी मागणीही त्यांनी केली। FCRA बिल हे परदेशी फंडिंगच्या अनुषंगाने असल्याचंही त्या म्हणाल्या। त्यामुळे आता विधेयकाचा मुद्दा चर्चेने सुटतो की संसदेमध्ये वाद होतो, पाहणं महत्त्वाचं। कोणीतरी भाऊ, मित्र, वर्गमित्र, शाळाचा मित्र, कॉलेजचा मित्र राहतात ना फॉरेनला, आई वडिलांना पैसे पाठवतात ना, हे फॉरेनवरनं पैसे येतात ना, मग ते डर्टी मनी आहे का? असं नसतं। सगळ्याकडे वाईट नजरेने का आपण बघावं? या जगामध्ये चांगले काम करतात, गेट्स फाउंडेशन आहे, चांगलं काम करतात ना, अनेक वर्ष करतात, USAID करतं, अनेक वर्ष चांगलं काम करताय ना। त्यामुळे माझी विनंती आहे भारत सरकारला की FCRA बिल आमच्यावर लादू नका। आत्ताच्या फॉर्मॅटमध्ये लादलं तर आमची लढाई होणार। त्याच्यामुळे आम्ही चर्चेला तयार आहोत। तुम्ही एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करा, त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये साधारण सगळ्या पक्षाचे लोक घ्या आणि सगळे पक्ष थोडासा ब्रेनस्टॉर्मिंग करूया, चर्चा करूया। तर FCRA विधेयक नेमकं काय आहे ते जाणून घेऊया। विदेशी अंशदान सुधारणा विधेयक अर्थात FCRA विधेयक NGO धार्मिक संस्थांना मिळणाऱ्या परदेश निधीवर नियंत्रणाकरता हे विधेयक आहे। राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणं, परदेशी निधीचा गैरवापर रोखणं हा त्याचा उद्देश आहे। तर परदेशी निधीतनं प्रार्थनास्थळ उभारल्यास मूळ धार्मिक रूप तसंच ठेवावं लागेल। परवाना सुरू ठेवण्यासाठी किमान 10 लाखांचा वापर बंधनकारक असेल। निष्क्रिय संस्थांना परदेशी निधी जमा करण्यापासून रोखता येईल। परदेशी निधी कोणत्या राज्यात कोणत्या कामासाठी वापरणार हे नोंदणी पत्रावर द्यावं लागेल। धार्मिक संस्थांवर सरकारी ताबा मिळवण्याचा प्रयत्न असल्याची अमेरिकेतनं टीका होती। तर संयुक्त संसदीय समितीकडे विधेयक पुनरावलोकनासाठी पाठवावं असं विरोधकांचं म्हणणं आहे। त्यांनी तशी मागणी केली। सामान्य नागरिकांच्या परदेशातनं होणाऱ्या कमाईशी याचा संबंध नाही।